आम्ही सारे खवय्ये. पुढची रेसिपी काय आहे? रोसाळ सुंगटा. रोसाळ सुंगटा. सुंगटा. सुंगटा म्हणजे कोलंबी. हो. सुंगटा हे मँगलोरियन वर्ड आहे. बर. कोलंबीला ही सुंगटा. स्पेशल तिकडची मँगलोरियन. मँगलोरियन. ओके, साहित्य सांगतोस मला काय काय? साहित्य कोलंबी आहे, इंटेस्टाईन काढलेले आतमधले, चॉप ऑनियन्स, चॉप टोमॅटोज, चिंचेचा कोळ आहे, गरम मसाला, चॉप ग्रीन चिलीज, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, तिखट आणि हळद. चला साहित्य बघितलं, आता जाऊया आता कृतीकडे. काय पहिल्यांदा तू इथे तेल तापत ठेवलं, हो, काय आपण पहिला त्यात चॉप ऑनियन टाकूया. ओके, सगळं हो सगळं. किती घेतलेत कांदे आपण? 3. जर मोठे असले तर 3 घ्यायचे, छोटे असले तर 4 घ्यायचे. ऍक्च्युली कांद्याने ह्याला चव चांगली आहे प्रॉन्सला. कांद्याशिवाय आपलं नॉनव्हेज पूर्णच होऊ शकत नाही. हो, डेफिनेटली. कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा आपल्याला. ह्याच्यात पण आपण आलं लसूण पेस्ट पण टाकूया, त्याला वास लागेल. लागेल. बरं, तू आता परदेशात कुठेतरी जाणारस की नाही? तुझं शिक्षण झालं? हो, ते मला ट्राय चालू आहे बाहेर जायचा. इथं मला इंडियामध्ये करायची अजिबात इच्छा नाही. इथं ट्रॅव्हलिंग ट्रॅफिकमध्येच माझं, ट्रेनिंगमध्येच मला कळालं. ओके, हे जवळजवळ झालंय ना. हो, आपण टोमॅटो टाकूया त्याच्यात. आणि हे बाकीचं काय कधी? हा, ते पण हळूहळू नंतर का? नाही, आत्ताच टाकायचं आपण. अच्छा. मला टोमॅटोचा कलर चेंज करून घेऊ. ओके, आता काय करायचं मला? आता आपण याच्यात ग्रीन चिलीज टाकूया सगळे. हो, तिखट तुम्हाला आवडतं ना? हो. हे पण टाकूया आपण त्यामध्ये, कढीपत्ता, बस, कोथिंबीर थोडी असेल, बस. ओके, आता काय करायचं? आपण तिखट सर्वच टाकू. हळद 1/2 टीस्पून टाकू. गरम मसाला 1/2 टीस्पून. मीठ आपण टाकलं तर? मीठ आणि चिंचेचा कोळ नंतर टाकायचं, प्रॉन्स परतल्यावर. मी आता सगळ्यात महत्वाचं हे आहे, हे उत्तम झालं तर हे उत्तम होणार. हा, बेस चांगला झाला का मग त्याला टेस्ट पण छान आहे. पाणी आता आपण घालायचं का नाही? हा, थोडं टाकायचं आहे, पण आता आपण प्रॉन्स टाकून घेऊया. तो चिंचेचा कोळ टाकण्याचं कारण काय आहे? ती आंबट तिखट टेस्ट यासाठी. अच्छा, जे समजा मला फक्त तिखट पाहिजे असेल तर हे नाही घातलं तरी चालण्यासारखं आहे. हो, म्हणजे अनअवॉइडेबल नाहीये ते. हा, दॅट कॅन बी अवॉइडेड. आता काय करायचं? आपण याच्यात पाणी टाकूया. ओके, कोलबी शिजेल तेवढं टाकू. बस बस. आपण ह्याला पण एक उकळी आणू. पाणी जास्त नको ना? नको, एवढं बस झालं. एक उकळी आली का मीठ आणि टॅमरिन परत टाकायचं. बरं बरं. ओके, उकळी आली त्याला. हो, आपण याच्यात मीठ आणि टॅमरिन परत टाकू. आता परत उकळायचं ते? हा, थोडी एक उकळी आली तर मग आपण बंद करूया. कोलंबी शिज. थोडीशी कोथिंबीर टाकावर. कोथिंबीरचा एक स्वाद खूप छान असतो याच्यावर. आणि बाजारात हल्ली कोथिंबीर पण खूप महाग झाली. पावसामध्ये कोथिंबीर अवेलेबल नसते. हे कशाबरोबर खायचं? हे आपण चपाती बरोबर, डाळ भात, कसंही कसंही खाऊ शकतो. तुम्हाला पाव बरोबर छान लागते एकदम. अच्छा, ब्रेड बरोबर जास्त ब्रेड. चांगलं लागेल. ब्रेड नाही तर पाव. जास्त चांगलं लागेल ब्रेड बरोबर. जास्त चांगलं लागेल ब्रेड बरोबर. ब्रेड बरोबर काय ते तुम्ही लिहून घ्या, साहित्य आणि कृती. रोसाळ सुंगटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोलंबी, कांदा, टोमॅटो, चिंचेचा कोळ, गरम मसाला, मिरच्या, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि आलं लसूण पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये टोमॅटो, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट, हळद, कोलंबी आणि पाणी घालून एक वाफ काढावी. मीठ, चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. आम्ही